नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन जी-आर आलेला आहे. या जी-आरनुसार या योजनेत मोठे 12 नवीन बदल करण्यात आलेले आहे आणि हे 12 बदल प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. तर हे 12 बदल काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हे बदल माझ्यासाठी नाही, हे बदल तुमच्यासाठी आहे. आणि तसेच हा व्हिडिओ गोरगरीब महिलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, हा जी-आर आहे 12 जुलै 2024चा. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबतचा हा शासन निर्णय आहे. तर आता हे 12 बदल आपण येथे पाहणार आहोत. तर येथे पहिला बदल आहे कुटुंब. याचा अर्थ म्हणजे त्या कुटुंबात असणारी पती, पत्नी व त्यांची मुले व मुली याला एक कुटुंब म्हटल्या जाते. ज्या महिलेचे नवीन लग्न झाले असेल आणि तिच्या सासरच्या रेशन कार्डमध्ये तिचे नाव नसेल आणि रेशन कार्डमध्ये जर नाव ॲड करतो म्हटलं तर खूप दिवस लागतात. म्हणून येथे सरकारने नवीन बदल केलेला आहे. तो म्हणजे ज्या महिलेचं नवीन लग्न झालेलं आहे त्या महिलेकडे जर लग्नाचे मॅरेज सर्टिफिकेट असेल म्हणजेच विवाह नोंदणीपत्र असेल आणि रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर अशा परिस्थितीत ते त्यांच्या सासरचे जे रेशन कार्ड आहे तर ते उत्पन्न दाखल्याच्या जागेवर अपलोड करू शकते. त्यानंतर दुसरा जो बदल आहे तो म्हणजे एखाद्या महिलेचा जन्म महाराष्ट्र राज्याच्या बाहेर झाला असेल आणि तिचा विवाह महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर झाला असेल तर ती तिच्या पतीचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकते. आता ही डॉक्युमेंट्स कोणकोणती आहेत ते पहा. जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल आणि हे जर नसेल तर या ठिकाणी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड अपलोड करू शकते. त्यानंतर चौथा बदल आहे सदर योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आता पोस्टाचे खाते असेल तर ते येथे चालणार आहे. पोस्ट पेमेंट बँकचं RDचं खातं चालणार नाही. त्यानंतर या योजनेचा पाचवा बदल आहे तो म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरताना महिलेचा जो लाईव्ह फोटो घ्यावा लागत होता तो आता काढण्याची गरज नाही. तुम्ही त्या ठिकाणी त्या महिलेच्या पासपोर्टवरून सुद्धा फोटो काढून घेऊ शकता. म्हणजेच त्या महिलेचा पासपोर्टसुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर जो सहावा बदल आहे तो म्हणजे सदर योजनेसाठी मोफत निशुल्क पद्धतीने अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र याद्वारे महिला येथे अर्ज करून घेऊ शकणार आहे. त्यानंतर जो सातवा बदल आहे तो म्हणजे केंद्र शासनाच्या खूप विविध योजना आहेत आणि या योजनांमध्ये KYC करावी लागत असते आणि येथे उदाहरण दिलेलं आहे जसे की PM किसान योजना, मनरेगा योजना किंवा PM स्वनिधी योजना किंवा PMMVY योजना. तर अशा योजनांचा एखाद्या महिलेने लाभ घेतला असेल आणि या योजनांचा लाभ घेताना KYC केलेली असेल तर अशा महिलांना येथे पुन्हा KYC करण्याची गरज नाही. त्या महिला फक्त ऑफलाईन पद्धतीने या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर जो आठवा बदल आहे तो म्हणजे गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी आणि या समितीचे संयोजक हे ग्रामसेवक व सदस्य, सचिव व अंगणवाडी सेविका राहणार आहेत. या समितीने या योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून म्हणजे कॅम्प घेऊन त्या ठिकाणी ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी आणि तसेच ऑफलाईन अर्ज यथावकाश या पोर्टलवर भरण्यात यावे म्हणजे ऑनलाईन करण्यात यावे. त्यानंतर येथे नववा बदल आहे तो म्हणजे ग्रामस्तरीय जी समिती गठन केलेली असेल त्या समितीने हे फॉर्म भरलेले असतील म्हणजे ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो त्यांची अंतिम लाभार्थ्यांची जी यादी आहे तर ती प्रत्येक शनिवारी गाव चावडीवर वाचन करण्यात यायला पाहिजे व सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे सुद्धा प्रसिद्ध करण्यात यायला पाहिजे. अशा प्रकारे सूचना दिलेल्या आहेत. आणि या यादीमध्ये जर कुणाला प्रॉब्लेम असेल, काही तक्रार करायची असेल तर ते येथे तक्रारसुद्धा नोंदवू शकतात.
त्यानंतर जो 10वा बदल आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता महानगरपालिकेचा जो एरिया असतील तेथेसुद्धा तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती आता गठीत करण्यात येणार आहे आणि त्यांचा जो वार्ड असेल त्या वार्डमध्ये जेवढ्याही लाभार्थी महिला असतील त्यांचे फॉर्म या समितीकडून भरून घेण्याचे सांगितले आहे. त्यानंतर जो 11वा बदल आहे तो म्हणजे तालुका वार्ड समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करून घेण्यात यावी व यासाठी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख करावे याबाबतची माहिती येथे सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर जो 12वा बदल आहे तो म्हणजे नागरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन या पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. म्हणजे जेवढे अर्ज पात्र ठरेल तेवढ्या अर्जांना प्रति अर्ज 50 रुपये मिळणार आहे. अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे. या GRची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.